कल्पना करा की एका मोठ्या परीक्षेची तयारी तुम्ही अनेक महिन्यांपासून करताय. सगळा अभ्यास झालाय, रिव्हिजन सुरू आहे आणि परीक्षेच्या फक्त 2 दिवस आधी सरकार तुम्हाला सांगतं की एका महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला पूर्ण दिवस हजर राहावंच लागेल. काय करायचं अशा परिस्थितीत? हो, आणि हे काही काल्पनिक उदाहरण नाहीये. ही परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या हजारो शिक्षकांवर ओढवलीय. आणि ही फक्त वेळेची गोष्ट नाहीये, हा 2 मोठ्या जबाबदाऱ्यांमधला एक थेट संघर्ष आहे. बरोबर. एका बाजूला आहे 7 फेब्रुवारी 2026 ची CTET म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, जी अनेक शिक्षकांसाठी करिअरमध्ये स्थैर्य मिळवण्याचा एक मार्ग आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या नेमक्या आदल्या दिवशी म्हणजे 6 फेब्रुवारीला जिल्हा परिषद निवडणुकांची अनिवार्य ड्युटी. म्हणजे ह्या एका प्रशासकीय घोळामुळे हजारो शिक्षकांचं भवितव्य आज टांगणीला लागलंय. अगदी. आज आपण याच विषयावर जरा खोलवर बोलणार आहोत. आमच्यासमोर एक वर्तमानपत्रातली बातमी आहे आणि तिचं शीर्षकच परिस्थितीचं गांभीर्य सांगतं. शिक्षकांच्या आयुष्याशी चाललेला प्रशासकीय जुगार. खूपच समर्पक शब्द आहे हा. हो ना. तर आज आपण फक्त ही समस्या काय आहे हे नाही, तर या जुगारामागे प्रशासकीय पातळीवर काय चुकलंय, शिक्षकांना याचा नेमका कसा त्रास होतोय, आणि यातून काही मार्ग निघू शकतो का हेही पाहणार आहोत. चला तर मग या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया. नक्कीच. सगळ्यात आधी ही CTET परीक्षा इतकी महत्वाची का आहे हे समजून घेऊया, कारण ते कळल्याशिवाय या समस्येची तीव्रता लक्षात येणार नाही. बरोबर आहे. आपल्याकडे अनेक शिक्षक आहेत जे तासिका तत्वावर काम करतायत, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात. काहींनी राज्य पातळीवरची TET परीक्षा पास केलीय, पण तरीही कायमस्वरूपी नोकरीची प्रतीक्षाच सुरू आहे. हो, आणि इथेच CTET परीक्षेचं महत्त्व वाढतं, नाही का? अगदी. ही एक राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे. ही पास झाल्यावर फक्त राज्यपुरते नाही, तर केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय अच्छा. अशा ठिकाणी नोकरीचे दरवाजे उघडतात. आणि तिथे पगार, सुविधा, नोकरीची सुरक्षितता हे सगळंच खूप छान असतं. म्हणजे ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी संधी आहे. हो, एक सुवर्ण संधीच. ही फक्त एक परीक्षा नाही, तर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या चांगल्या भविष्याकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. म्हणजे या परीक्षेवर त्यांचं खूप काही अवलंबून आहे. आता या पार्श्वभूमीवर त्यांच्यासमोर ठेवलेलं वेळापत्रक बघा. ते अक्षरशः अविश्वसनीय आहे. 5 फेब्रुवारीला निवडणुकीचा प्रशिक्षण. ठीक आहे. 6 फेब्रुवारीला मतदानाच्या दिवशी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ड्युटी. आणि लगेच दुसऱ्याच दिवशी 7 फेब्रुवारीला थेट परीक्षा. म्हणजे माणूस आहे की मशीन? शेवटच्या क्षणी रिव्हिजन करणं, प्रवास करणं तर सोडाच, साधं डोकं शांत ठेवायलाही वेळ नाही. आणि यात अजून एक गंभीर मुद्दा आहे जो त्या बातमीत सांगितलाय. कोणता? अनेक शिक्षकांची परीक्षा केंद्र त्यांच्या घरापासून, त्यांच्या शहरापासून 200 ते 300 किलोमीटर लांब आहेत. अरे बापरे. आता विचार करा, 6 तारखेला दिवसभर निवडणुकीच्या कामाचा प्रचंड ताण, धावपळ. हो, लोकांची वादविवाद हे सगळं आलंच. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी परीक्षेला पोचायचं, म्हणजे रात्रभर प्रवास करावाच लागणार. म्हणजे झोप नावालाही नाही. रात्रीचा खडतर प्रवास करून थकलेल्या शरीराने आणि मनाने थेट परीक्षा हॉलमध्ये जायचं. मला तर वाटतं परीक्षेपर्यंत पोहोचणंच एक दिव्य असेल. आणि पोहोचले तरी त्या मानसिक अवस्थेत पेपर लिहिणं किती कठीण असेल. तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडलाय. 1 वर्षाची मेहनत, पैसे खर्च करून लावलेले क्लासेस, हे सगळं त्या एका रात्रीच्या थकव्यामुळे वाया जाऊ शकतं. खरंय. आणि विज्ञानाने हे सिद्ध केलंय की पुरेशी झोप न मिळाल्यास माणसाच्या निर्णय क्षमतेवर आणि स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम होतो. अच्छा. म्हणजे प्रशासन अप्रत्यक्षपणे या शिक्षकांना त्यांची सगळ्यात महत्त्वाची परीक्षा एका खच्चित झालेल्या मानसिक आणि शारीरिक अवस्थेत द्यायला भाग पाडत आहे. ही फक्त गैरसोय नाही, हे त्यांच्या करिअरवर केलेलं एक प्रकारचं आक्रमण आहे. आणि म्हणूनच कदाचित त्या बातमीमध्ये प्रशासकीय जुगार हा शब्द वापरलाय. बरोबर. कारण प्रशासन इथे शिक्षकांच्या करिअरवर जुगार खेळतंय. शिक्षक एका विचित्र पेचात सापडले आहेत. कसा पेच? बघा, निवडणूक ड्युटी करणं हे कायद्याने बंधनकारक आहे. जर त्यांनी ती नाकारली तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, नोकरीवर गदा येऊ शकते. आणि दुसरीकडे जर त्यांनी ड्युटी केली तर करिअरची ही मोठी संधी हातची जाते. ही एक catch-22 परिस्थिती आहे. इकडे आड आणि तिकडे विहीर. कोणताही पर्याय निवडला तरी नुकसान निश्चित आहे. प्रशासन म्हणतं तुमची राष्ट्रीय जबाबदारी पार पाडा, पण त्या जबाबदारीची किंमत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठ्या संधीने का चुकवावी लागावी? पण थांबा, इथे एक वेगळा विचार मनात येतो. आपण प्रशासनाच्या बाजूने विचार करूया. निवडणूक आयोग काय म्हणेल? काय म्हणेल?
ते म्हणतील की निवडणुका ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. ती सुरळीत पार पडण्यासाठी आम्हाला हजारो प्रशिक्षित आणि विश्वासार्ह कर्मचारी लागतात. बरोबर आहे. शिक्षक सुशिक्षित असतात, त्यांना कामाचं गांभीर्य कळतं, त्यामुळे ते या कामासाठी सर्वात योग्य आहेत. आम्ही फक्त उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करतोय. यात काही तथ्य नाही का? हां, एक वरवर पाहता योग्य वाटणारा पण खूप तकलादू युक्तिवाद आहे. तकलादू कसा काय? यातून एक मोठी प्रशासकीय आणि वैचारिक चूक दिसते. याचा अर्थ असा होतो की शिक्षकांना एक प्रशासकीय राखीव बटालियन म्हणून पाहिलं जातंय. जणू काय त्यांचं मुख्य काम सोडून इतर कोणतंही काम त्यांच्यावर लादलं जाऊ शकतं. आणि सीटेट परीक्षेच्या तारखा काही आदल्या दिवशी जाहीर झालेल्या नाहीयेत. ते अनेक महिने आधीच ठरलेले असतात. मग निवडणुकीच्या तारखा ठरवताना शिक्षण विभागाशी समन्वय साधून या तारखा टाळता आल्या नसत्या का? म्हणजे तुम्ही म्हणताय की हा निव्वळ निष्काळजीपणा आहे की याकडे शिक्षकांचंच तर काम आहे, करून घेतील ॲडजस्ट, अशा वृत्तीने पाहिलं जातंय? मला वाटतं दोन्ही गोष्टी आहेत. हा नियोजनाचा अभाव तर आहेच, पण त्याहून अधिक ही एक प्रकारची असंवेदनशीलता आहे. व्यवस्था शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला किती दुय्यम मानते हे यातून दिसतं. हो, हे खरं आहे. बातमीत म्हटल्याप्रमाणे हा शिक्षकांच्या मानसिक आयुष्याशी होणारा खेळ आहे. कारण त्या तणावाखाली ते निवडणूक ड्युटी तरी नीट करू शकतील का? किंवा परीक्षेवर तरी लक्ष केंद्रित करू शकतील का? हाच मोठा प्रश्न आहे. आणि यातूनच तो मूळ प्रश्न निर्माण होतो जो बातमीत विचारलाय, परीक्षा महत्वाची की मतदान? अर्थातच दोन्ही महत्वाचं आहे. हो, पण एका गोष्टीसाठी दुसऱ्याचा बळी देणं कितपत योग्य आहे? आणि इथेच एक दुसरा मूलभूत प्रश्न येतो. निवडणुकीच्या कामासाठी खरंच फक्त शिक्षकच उपलब्ध आहेत का? इतर सरकारी विभागातील कर्मचारी किंवा इतर पर्यायांचा विचार का केला जात नाही? हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक वेळी शिक्षकांनाच त्यांच्या मूळ कामापासून म्हणजे शिकवण्यापासून आणि स्वतःच्या व्यावसायिक विकासापासून दूर का खेचलं जातं? हा एक असा प्रश्न आहे जो केवळ या एका घटनेपुरता मर्यादित नाही. तर तो आपल्या संपूर्ण व्यवस्थेच्या प्राधान्यक्रमावर बोट ठेवतो. अगदी. म्हणजे एका बाजूला आपण भाषणांमध्ये शिक्षकांना राष्ट्रनिर्माते म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच करिअरच्या वाटेत असे प्रशासकीय अडथळे निर्माण करतो. हा विरोधाभास नाही का? आहेच. ठीक आहे, म्हणजे समस्या गंभीर आहे, प्रशासकीय चुका आहेत आणि शिक्षकांची अवस्था बिकट आहे हे आपण मान्य केलं. पण यावर काही तोडगा आहे का, की फक्त तक्रार करत बसायचं? नाही, सुदैवाने या बातमीत फक्त समस्याच नाही तर काही व्यवहार्य उपायांवरही चर्चा केली आहे. अच्छा, मग आपण त्या उपायांवर बोलूया. होय, आणि महत्वाचं आहे की आपण उपायांवर बोलतो, कारण समस्या कितीही मोठी असली तरी त्यावर तोडगा काढणं शक्य असतं. जर इच्छाशक्ती असेल तर. बरोबर. बातमीनुसार सरकार आणि निवडणूक आयोगासमोर 3 स्पष्ट पर्याय ठेवण्यात आले आहेत. पहिला पर्याय काय आहे? पहिला पर्याय असा आहे की ज्या शिक्षकांची 7 फेब्रुवारीला CTET परीक्षा आहे त्यांना निवडणूक ड्युटीतून वगळण्यात यावं. त्यांचं जे काही प्रशिक्षण आहे ते नंतर कधीतरी घेतलं जावं, जेणेकरून 5 आणि 6 फेब्रुवारी हे 2 दिवस त्यांना परीक्षेच्या तयारीसाठी आणि प्रवासासाठी मिळतील. हा एक व्यावहारिक उपाय वाटतो. म्हणजे त्यांची ड्युटी पूर्णपणे रद्द न करता फक्त त्या 2 दिवसांपुरती सवलत द्यावी. पण यात अडचण येऊ शकते का? काय अडचण? प्रशासन म्हणेल की ऐनवेळी बदली कर्मचारी कसे आणणार? ही अडचण येऊ शकते आणि म्हणूनच दुसऱ्या पर्यायाचा विचार केला गेला आहे. तो कोणता? तो म्हणजे CTET परीक्षेची तारीखच पुढे ढकलावी. पण ही तर राष्ट्रीय परीक्षा आहे. अगदी. आणि इथेच अडचण आहे, ही परीक्षा संपूर्ण देशभरात एकाच दिवशी होते. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातील काही शिक्षकांसाठी संपूर्ण देशाची परीक्षा पुढे ढकलणं हे जवळजवळ अशक्य आहे. हो, यामुळे इतर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम होईल. त्यामुळे हा पर्याय तितकासा व्यवहार्य नाही. नाहीये. बरोबर. मग तिसरा पर्याय काय आहे, ज्याला बातमीत सर्वात योग्य म्हटलं आहे? तिसरा आणि सर्वात व्यवहार्य पर्याय असा आहे की ज्या शिक्षकांची परीक्षा आहे त्यांना प्रशिक्षणातून आणि निवडणूक ड्युटीतून पूर्णपणे सूट देण्यात यावी. पूर्णपणे सूट? हो. प्रत्येक निवडणूक प्रक्रियेत काही कर्मचारी राखीव ठेवलेले असतात. त्या राखीव कर्मचाऱ्यांमधून त्यांच्या जागी नियुक्ती करावी. पण इथे माझा पुन्हा तोच प्रश्न आहे जो मी आधी विचारला होता. हा राखीव कर्मचारी वर्ग पुरेशा संख्येत आणि प्रशिक्षित स्वरूपात उपलब्ध असतो का, की हा फक्त कागदावरचा एक चांगला उपाय आहे? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि तोच व्यवस्थेच्या कच्च्या दुव्यावर बोट ठेवतो. एका आदर्श निवडणूक प्रक्रियेत पुरेशा संख्येने राखीव कर्मचारी तयार ठेवणं हे नियोजनाचाच एक भाग असायला हवं. जर ऐनवेळी कर्मचारी कमी पडत असतील तर याचा अर्थ मूळ नियोजनातच काहीतरी गडबड आहे.
ही घटना केवळ शिक्षकांची समस्या नाही, तर ती प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापनाची म्हणजे कंटिंजन्सी प्लॅनिंगची सुद्धा एक परीक्षा आहे. अच्छा. त्यामुळे कर्मचारी नाहीत हे कारण असू शकत नाही. ती एक प्रशासकीय त्रुटी आहे जी मान्य करायला हवी. मला वाटतं हा तिसरा पर्यायच सर्वात न्यायपूर्ण आहे. यामुळे निवडणुकांच्या कामातही अडथळा येणार नाही आणि शिक्षकांचं न भरून येणारं नुकसानही होणार नाही. हो, या पर्यायांमधून हे स्पष्ट दिसतं की ही समस्या न सुटण्यासारखी नाही. गरज आहे ती फक्त प्रशासकीय इच्छाशक्तीची, संवेदनशीलतेची आणि दोन विभागामधील समन्वयाची. खरंय. अन्वी परिणामांचा विचार करण्याची गरज आहे. कायदा आहे, नियम आहे असं म्हणून हात झटकणं सोपं आहे, पण त्या नियमांमुळे कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर त्या नियमांमध्ये लवचिकता आणणं हेच सुशासनाचं लक्षण आहे. तर आजच्या चर्चेचं सार काढायचं झालं तर हे प्रकरण म्हणजे राष्ट्रीय जबाबदारी विरुद्ध वैयक्तिक करिअरची संधी यांच्यातील संघर्ष आहे. बरोबर. आपण पाहिलं की प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे आणि दोन महत्त्वाच्या विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे शिक्षक कसे अडचणीत आले आहेत, त्यांच्यावर किती प्रचंड मानसिक आणि शारीरिक दबाव आहे. आणि ही केवळ एका परीक्षेची किंवा एका निवडणुकीची गोष्ट नाहीये. यातून एक मोठा आणि अधिक मूलभूत मुद्दा समोर येतो. कोणता? तो म्हणजे आपली व्यवस्था आपल्या शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला आणि मानसिक आरोग्याला किती महत्त्व देते. आपण शिक्षकांकडून अपेक्षा करतो की त्यांनी पुढची पिढी घडवावी, त्यांनी उत्तम कामगिरी करावी. पण त्या बदल्यात आपण त्यांना व्यावसायिक वाढीसाठी पोषक आणि तणावमुक्त वातावरण देतो का? हा खरा प्रश्न आहे. अगदी खरे, कारण शिक्षकांचं भविष्य सुरक्षित असेल, त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी मिळत असतील, तरच ते अधिक आत्मविश्वासाने आणि उत्साहाने पुढच्या पिढीचं भविष्य घडवू शकतील. नाहीतर सतत अशा संघर्षात अडकलेल्या शिक्षक वर्गात काय ऊर्जा घेऊन जाईल? आणि म्हणूनच या समस्येकडे केवळ एक प्रशासकीय अडचण म्हणून न पाहता आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या आणि प्रशासनाच्या एकूण दृष्टिकोनाचं प्रतिबिंब म्हणून पाहिलं पाहिजे. बरोबर. जर आपण शिक्षकांना सक्षम केलं नाही तर एक सक्षम पिढी कशी घडणार? या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो, जो या बातमीच्या पलीकडचा आहे. आपण या विशिष्ट समस्येवर आणि त्याच्या तात्काळ उपायांवर बोललो, पण अशा समस्या भविष्यात पुन्हा उद्भवू नयेत यासाठी काही दूरगामी विचार करता येईल का? ही एक दूरदृष्टीची गोष्ट आहे. आपण नेहमी आग लागल्यावर विहिरी घ्यायला जातो, पण आग लागूच नये यासाठी प्रयत्न करत नाही. बरोबर. आजची चर्चा ऐकल्यानंतर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की शिक्षक, डॉक्टर किंवा अशाच महत्त्वाच्या क्षेत्रांतील व्यावसायिक परीक्षांच्या तारखांना संरक्षित कालावधी म्हणजे प्रोटेक्टेड विंडो म्हणून घोषित करायला हवं का? म्हणजे नक्की कसं? म्हणजे या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षांच्या आठवडाभर आधी आणि नंतर या व्यावसायिकांना कोणत्याही अनिवार्य अशैक्षणिक राष्ट्रीय कर्तव्यांमधून सक्तीने सूट मिळावी असा काही नियम किंवा कायदा करता येईल का? चांगला विचार आहे. जेणेकरून भविष्यात असे संघर्ष पुन्हा निर्माणच होणार नाहीत आणि कोणाच्याही करिअरच्या संधीवर गदा येणार नाही. हे शक्य आहे का, की हा फक्त एक आदर्शवादी विचार आहे? यावर विचार करायला हरकत नाही.